विद्यापीठाच्या नामांतरासाठी गंगाधर गाडे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. हा संघर्ष आणि योगदान कायम स्मरणात राहील असं स्पष्ट त्यांची पत्नी सुनंदामाई गाडे यांनी यावेळी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या नामांतरासाठी माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर होण्यासाठी गंगाधर गाडे यांनी केलेलं कार्य मोलाचं असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ गेटवर आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे. गेटच्या समोरच असलेल्या शहीद स्तंभासमोर आज बुधवारी हजारो अनुयायी नतमस्तक होणार आहेत. 14 जानेवारी नामविस्तार दिन आहे. त्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देते. आणि या लढ्यासाठी गाडेसाहेबांनी 17 वर्ष लढले. काय केलं माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना अधिक माहीत आहे. पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचा जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा माईसाहेब सोबत होत्या. माझे सर्व पॅन्थर्सचे कार्यकर्ते होते. आणि तो लढा कसा लढला, गौतम वाघमारे कसा केला, जनार्दन मावाळे, सुहासिनी बनसोडे आणि इतर कसे गेले याची प्रचिती तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि तो आपल्या अस्मितेचा लढा होता. ही गोष्ट आता लढायला कोणीच उरलेलं नाही आहे. सर्व थांबलेली आहे. तेव्हा माझ्या जनतेला माझी एवढी अपेक्षा आहे त्यांच्याकडून की आपण आतापर्यंत इथपर्यंत आलो की सरकार फार धोक्याचं आहे. आणि आतापर्यंत इथे आलो, आता इथून पुढे फक्त बाबासाहेबच टार्गेट आहे हे लक्षात असू द्या. धोरण खूप वाईट सुरू आहे. आताची UGCचे चेअरमन माझे येऊन गेले आणि ते सांगत होते खूप आपल्यासाठी धोक्याचं आहे. त्यांना बाबासाहेबच खतरनाक वाटतात. तेव्हा आपण एकमेकाशी न भांडता एकत्रितपणे येऊन आपल्याला काय काम करता येईल आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, तर हीच खरोखरी गाडेसाहेबांना श्रद्धांजली राहील. आणि यासाठी गाडेसाहेबांनी जीवाचं रान केलं, अनेक संकट भोगले, अनेक तुम्हाला काय सांगू आमचे असे हाल झाले ते आता तुम्हालाच माहिती आहे. तेव्हा पुढच्या पिढीसाठी आम्ही शेवटच्या अंतापर्यंत आमच्या तरुणांच्या पाठीशी उभे राहील एवढीच माझी अपेक्षा आहे. जय भीम, जय भारत, जय